नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खेडीभोकरी भोकर वरील तापी नदीवरचा पूल। या ठिकाणी क्रेन तुम्ही पाहू शकता। काम अगदी वेगाने सुरू आहे। मी सतखेडे या माझ्या गावाला गेलेलो असताना परत येत असताना खेडीभोकरी मार्गे चोपड्याला जात असताना हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। 26 ते 30 डिसेंबर या दरम्यान बागेश्वर धाम सरकार म्हणजेच धीरेंद्र शास्त्री महाराज हे जोरखेडे तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या गावात यांचं आगमन होत आहे आणि हनुमंत कटेसाठी बरेच असे भाविकही याच रस्त्याने ये जा करतील अशी अपेक्षा आहे। उतरती असल्यामुळे गाडी सांभाळूनच तुम्हाला चालवावी लागते। पूल मोठा असल्या कारणाने नंतर अंतर जास्त असल्या कारणाने थोडा विलंब हा लागेलच। या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता खेडीभोकरी ते भोकर वरचा तापी नदीवरील पूल। आता आम्ही रस्त्याने खाली जात असताना व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। तापी माता या ठिकाणी आता पाणी कमी असल्या कारणाने उतार झालेला आहे। बाईक सहजरित्या नदीमधून क्रॉस होऊ शकते। फक्त डबल सीट जर तुम्ही असाल तर एका व्यक्तीला त्या ठिकाणी उतरावं लागतं। बरेचसे लोक या ठिकाणी या रस्त्यावरूनच ये जा करत असतात, कारण की शॉर्टकट रस्ता अशी या रस्त्याची ओळख आहे। जळगाव नंतर थडीवरती म्हणजे सतखेडा झुरखेडा या ठिकाणी तुम्हाला जर जायचे असेल तर हा रस्ता अगदी सोयीस्कर आहे आणि म्हणूनच मी नेहमी या रस्त्याने ये जा करत असतो। तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी किती गर्दी झालेली आहे मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। आता मी खेडीभोकरी या अंथ्यावर येऊन हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। नंतर मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ही विनंती। धन्यवाद।